तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती जी टेस्ट त्या ठिकाणी लॉन्च केली होती, त्या टेस्टचं ॲनालिसिस आपण या ठिकाणी यूट्यूबवरती घेतो आहे. टेस्ट अपलोड करायला आपल्याला 2-4 दिवस झाले. ते फ्री मटेरियलमध्ये टेस्ट आपण अपलोड केली होती, म्हणजे ज्यांनी कोर्स घेतला नाही ते सुद्धा ती टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकणार होते. मग तुम्ही ती टेस्ट जर दिली नसेल तर पहिली ती टेस्ट द्या आणि ती टेस्ट दिल्यानंतर आपला हा व्हिडिओ या ठिकाणी बघा. मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे थेरॉटिकल पूर्ण नॉलेज घेतो, पण न्यूमॅरिकल आलं आपल्याला काय भीती वाटते. पण या ठिकाणी न्यूमॅरिकल कसं हँडल करायचं, कसं त्याला टाईम द्यायचा, कसा टाईम वाचवायचा, याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघू. न्यूमॅरिकल जे क्वेश्चन आपण बघणार ते 10च क्वेश्चन बघणार आहे, पण 10 क्वेश्चनच्या 100 कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहे. ओके, तर आपण या सेशनला सुरुवात करूया. त्या पहिले मित्रांनो, तुमचं सर्वांचं टेक्निकल यूट्यूबवाला आणि ITI बूस्टर महा प्लॅटफॉर्ममध्ये मी पवन स्वागत करतो. ओके, तर या ठिकाणी आपण सेशन चालू करूया. सेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी न्यूमॅरिकलचा सेशन असणार आहे. ओके, आणि या ठिकाणी जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी फ्रीसुद्धा मटेरियल अवेलेबल आहे, त्याचं तुम्ही या ठिकाणी ते मटेरियल घेऊ शकता. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी नॉर्मल एक गोष्ट सांगायची की बुलेट पॉईंट म्हणून एक कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. तो तुम्ही त्या ठिकाणी 10% त्याचं काय चालू आहे, ऑफर चालू आहे, तो घेऊ शकता. आणि आपली टेस्ट सिरीजसुद्धा त्या ठिकाणी आपल्या ॲपमध्ये आहे, ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता आपण आपल्या या ठिकाणी न्यूमॅरिकल सेशनकडे जाऊया. ओके, त्या ठिकाणी तुमच्या समोर एक PDF मी दाखवणार आहे आणि त्या PDF मधले जे सेशन आहे, म्हणजे जे काही क्वेश्चन आहे ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, पहिले सोडवायचे. म्हणजे पहिले सेशन स्टॉप करायचा आहे, तुम्हाला तो क्वेश्चन सोडवण्याचे ट्राय करायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे, व्हिडिओ चालू करून परत तो काय करायचं आहे, बघायचं की मी तुम्हाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी कन्सेप्ट सांगणार आहे. ओके, तर या ठिकाणी नंबर 1चा क्वेश्चन तुमच्या समोर तुम्हाला दिसतोय. तुम्हाला काय करायचं आहे, पहिले क्वेश्चन सोडवण्याचं ट्राय करायचं आहे बघा, त्यानंतर मी तुम्हाला सोडूनच दाखवणार आहे. ओके, तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय सांगते, एका सर्किटमध्ये 40 कुलम काय दिला आहे, तुम्हाला चार्ज दिला आहे. किती? 40 कुलम चार्ज दिला आहे. बघा, चार्ज दिल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, चार्ज निर्माण होण्यासाठी ते करंट किती दिला आहे, त्यांनी 8 अँपियर एवढा करंट दिला आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ विचारला आहे. पूर्ण प्रश्न समजेपर्यंत वाचायचा आहे. मग 2दा हो का 3दा हो तुम्हाला प्रश्न वाचून घ्यायचा आहे आणि प्रश्न वाचल्यानंतर मग नंतर त्याला ट्राय करायचे सोडवण्याचं की तुम्हाला सोडवता येतो का. ओके, तर या ठिकाणी आता तुम्हाला मी सोडून दाखवतो. त्या ठिकाणी मी पेन एकदा हे करून घेतो बघा. चला, तर तुम्हाला हा प्रश्न मी सोडून दाखवतो आणि या प्रश्नासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युले लागतात आणि हा प्रश्न कशा पद्धतीने चेंजेस होऊन त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी जो फॉर्म्युला लागणार आहे तो Q = IT असा फॉर्म्युला लागणार आहे. बघा, हाच फॉर्म्युला जर चेंज केला तर कशा पद्धतीने या ठिकाणी बनणार आहे ते तुम्ही सर्वात पहिले बघा. या ठिकाणी बघा, नंबर 1चा हा फॉर्म्युला झाला. नंबर 2ला हाच फॉर्म्युला कसा तयार होतो बघा. हा आयचा फॉर्म्युला जर तयार करायचा असला तर I बरोबर हा T इकडे भागाकारात जातो, म्हणजे जे Q/T म्हणजेच भागाकारामध्ये तो T आला, अशा पद्धतीने तयार झाला. त्यानंतर 3 नंबर तोच Tचा जर बनवायचा असला म्हणजे T बघा, T बरोबर मग काय होईल, इथला जो I असणार आहे तो इकडे भागाकारामध्ये जाणार आहे, म्हणजे Q/I अशा पद्धतीने हे 3 फॉर्म्युले एका फॉर्म्युल्यावरून आपले तयार होतात. म्हणजे जसं ओहमचा लॉ जो आपला आहे त्या ठिकाणी व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्सचे जसे फॉर्म्युले तयार होतात त्याचे सेम फॉर्म्युले या ठिकाणी तयार होतात. बघा, मग आपल्याला या ठिकाणी वेळ काढायचं सांगितलं, म्हणजे काय, आपल्याला टाईम काढायचा सांगितलं. आणि कधी लक्षात ठेवा, टाईम या ठिकाणी सेकंदामध्ये मित्रांनो काढावा लागतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला चार्ज दिला आहे. चार्ज किती दिला आहे, या ठिकाणी 40. ओके, 40 कुलम तुम्हाला चार्ज दिला आहे आणि तुम्हाला टाईम दिला आहे 8 अँपियर. किती दिला? 8 अँपियर. मग 8ने जर तुम्ही 40ला जर भाग दिला तर 8×5 = 40 असं तुमचं उत्तर येतं. आणि हे जे उत्तर असणार आहे ते सेकंदामध्ये राहणार आहे. कधीही लक्षात ठेवा, इथे जे टायमाचं उत्तर येतं ते सेकंदामध्ये राहत असतं. ओके, हे पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला चार्जेसचे, टाईमचे, करंटचं वगैरे कळालं असेल. ओके, त्यानंतर बघूया आपण. बघा, समोरचा क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे आपला. तर समोरचा क्वेश्चन कसा आहे, तुम्हाला तो सुद्धा काय करायचं आहे, स्टॉप करायचे सर्वात पहिले आणि स्टॉप केल्यानंतरच तुम्हाला पहिले सोडून बघायचं. ओके, बघा, एका सर्किटचा रेझिस्टन्स दिला आहे, त्यांनी आपण काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं आहे. बघा, रेझिस्टन्स किती दिला आहे, मग त्यांनी 16 ओहम एवढा रेझिस्टन्स दिला असेल आणि तेथील व्होल्टेज बघा 32 व्होल्ट आहे. त्यांनी व्होल्टेजसुद्धा दिलं आहे. व्होल्टेज किती दिलं आहे, 32 व्होल्ट दिलं आहे असेल तर तेथील पॉवर काय आहे ते त्यांनी काढायचं सांगितले. ओके, म्हणजे पॉवर काय आहे ते आपल्याला काढायचं. मग पॉवरचे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजे. पॉवर
इज इक्वल टू काय असतं, व्ही इंटू आय हा एक मेन फॉर्म्युला आहे पॉवरचा. ओके, आणि तोच जर आपल्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट जर करायचा असला तर त्याला टाईमने मल्टिप्लाय करायला लागतं, म्हणजेच व्ही आय इंटू टाईम टी. आणि टाईम कशामध्ये असतो आपला, सेकंदामध्ये त्या ठिकाणी असतो. बघा पॉवरचा दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, व्ही स्क्वेअर बाय आर. आणि तिसरा फॉर्म्युला पॉवरचा मेन या ठिकाणी लॉसेस काढण्यासाठी आपल्याला, म्हणजे कॉपर लॉस वगैरे काढण्यासाठी तो आपल्याला कामा पडतो, आय स्क्वेअर आर आपला फॉर्म्युला असतो. हे सर्व फॉर्म्युले या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर यामधले आपल्या कोणत्या फॉर्म्युलाच काम पडणार आहे ते कसं शोधायचं तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे आणि व्होल्टेज दिला, मग रेजिस्टन्स आणि व्होल्टेज कुठे दिसतो, इथं व्होल्टेज दिसणार आहे का, नाही. बघा इथे तुम्हाला रेजिस्टन्स आणि व्होल्टेज दिसते, म्हणून तो फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी कामा पडणार आहे. मग तो कसा या ठिकाणी यूज करायचा आहे, बघा तुम्हाला काढायची काय सांगितले, तेथील पॉवरचे विसर्जन म्हणजे पॉवर काढायची सांगितली का तुम्हाला. या ठिकाणी व्होल्टेज दिला आहे आणि रेजिस्टन्स दिला आहे, मग व्होल्टेजच्या जागी व्होल्टेज ठेवायचा आणि रेजिस्टन्सच्या जागी रेजिस्टन्स ठेवायचा. बघा मग व्होल्टेज किती आहे, 32, मग त्याचा वर्ग आहे, व्होल्टेजचा वर्ग आहे. मग 32 हे दोनदा लिहून घ्यायचे, वर्ग लिहिलं काय आणि दोनदा लिहिलं काय सारखंच असतं, कारण त्याचा गुणाकार होऊनच आपल्याला त्याचा वर्ग भेटत असतो. ओके, आणि या ठिकाणी रेजिस्टन्स किती दिला आहे, 16. मग 16ने डायरेक्ट काय करायचं, ह्या 32ला भाग द्यायचा. हे दोघं जर बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये असते तर त्यांची पहिले बेरीज किंवा वजाबाकी झाली असती, नंतरच आपल्याला त्याला भाग देता आला असता. ओके, तर या ठिकाणी आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो. मग भाग कसा द्यायचा, बघा 16 एक 16, 16 दुनी 32, आणि या 32ला काय करायचं, या 2ने गुणायचं, 32 दुनी 64 तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग हे उत्तर कशामध्ये असणार आहे, व्हॅटमध्ये, कारण हे उत्तर कशाचे आपलं आपण काय काढली, पॉवर त्या ठिकाणी काढली. ओके, म्हणून आपलं 64 व्हॅट हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्नसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सोडवला. त्या ठिकाणी सर्व क्वेश्चनचे या ठिकाणी फॉर्म्युलेसुद्धा बघितले. ओके, आता समोरचा क्वेश्चन तुम्हाला काय सांगतो, बघा या ठिकाणी कॅपॅसिटरचा क्वेश्चन आहे, प्रत्येकी 11 मायक्रोफॅरड. बघा प्रत्येकी 11 मायक्रोफॅरड म्हणजे 11 मायक्रोफॅरडचा एक कॅपॅसिटर आहे. एक कॅपॅसिटर कितीचा आहे, एक कॅपॅसिटर बरोबर किती आहे, 11 मायक्रोफॅरड आहे. मायक्रो, पिको, गिगा हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटूनच जाईल. ओके, त्यानंतर बघा किती कॅपॅसिटर, ते 22 कॅपॅसिटर आणि ते सिरीजमध्ये आहे. बघा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरचं उलटं असतं. बघा रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये असले, काय रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये असले की R1 अधिक R2 डॉट डॉट RN म्हणजेच टोटल अशा पद्धतीने त्या ठिकाणी होतं. तर ही कन्सेप्ट ही आपल्या कॅपॅसिटरच्या पॅरलमध्ये जाते. कशाच्या पॅरलल, म्हणजे हे उलट आहे, जसं रेजिस्टन्स सिरीजमध्ये असेल तसं या ठिकाणी कॅपॅसिटरच्या पॅरलमध्ये आहे. मग या ठिकाणी कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये विचारलं तर या ठिकाणी इकडं काय होईल, कॅपॅसिटरच्या रेजिस्टन्सच्या या ठिकाणी बघा इकडे लक्षात घ्या, या ठिकाणी कॅपॅसिटरच्या सिरीजमध्ये आहे तर ते रेजिस्टन्सच्या कसं होईल, पॅरलमध्ये होईल. ओके, म्हणजे रेजिस्टन्सच्या पॅरलची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी वापरायची, माझं म्हणणं एवढं आहे. ओके, मग या रेजिस्टन्सची पॅरलची कन्सेप्ट कशी आहे माहिती आहे का, जर तुम्हाला खूप सारे रेजिस्टन्स एकाच किमतीचे सारख्या किमतीचे दिले खूप सारे, तर आणि ते जर दिले त्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरता तुम्ही, R/N. म्हणजे हा R काय रेजिस्टन्स आहे तो सगळा सारखा आहे, आणि N म्हणजे काय किंमत आहे की किती रेजिस्टन्स तुम्ही त्या ठिकाणी जोडले. मग या ठिकाणी सेम असा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा, वापरायचा. ओके, मग हा फॉर्म्युला इथे Rच्या जागी काय करायचा, आपल्याला C ठेवायचा आहे. किती, C म्हणजे कॅपॅसिटन्स, तो काय आहे तुमचा तो, आणि या ठिकाणी येणार तुमचा N. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला. आणि हेच जर सिरीजचं पॅरलमध्ये असतं, काय पॅरलमध्ये असतं, आणि असेच खूप सारे कॅपॅसिटर एका किमतीचे दिलेले जर असते तर या ठिकाणी मग C गुणिले N हा फॉर्म्युला तुम्हाला लागला असता. कशामध्ये, पॅरलमध्ये. ओके, आणि हे कशामध्ये, सिरीजमध्ये. ओके, आणि ही कशी कन्सेप्ट आहे, रेजिस्टन्सच्या अपोजिट म्हणजे त्याच्या विरुद्ध कन्सेप्ट या ठिकाणी आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी आपण किमती ठेवून घेऊया. ओके, आता कॅपॅसिटन्स किती दिला आहे तुम्हाला, या ठिकाणी बघा 11 मायक्रोफॅरड दिले. किती, 11 मायक्रोफॅरड, म्हणजे तुम्हाला 11 जसेच तसे ठेवायचे. आणि ह्या किती आहे, कॅपॅसिटन्स किती आहे, बघा या ठिकाणी 11 मायक्रोफॅरड हा कॅपॅसिटन्सच आहे. काय, 11 मायक्रोफॅरड हा कॅपॅसिटन्स आहे. आणि 22 या ठिकाणी काय केले, तुम्हाला तुमचे कॅपॅसिटर त्या ठिकाणी जोडलेले आहे. किती, 22. मग ते Nच्या जागी त्याची बरोबर ठेवून द्यायचे 22. मग या ठिकाणी जर तुम्ही भाग दिला 11 एक 11, 11 दोन्ही 22 म्हणजेच 1/2, आणि 1/2लाच तुम्ही कसं लिहू शकता मित्रांनो, 0.5 अशा पद्धतीने लिहू शकता. असा तुमचा मायक्रोफॅरड या ठिकाणी काय येणार आहे, टोटल कॅपॅसिटन्स त्या ठिकाणी येणार आहे. मग 0.5 मायक्रोफॅरड हे कुठे दिसतं, 22 आहे का तुमचं, नाही आहे. ओके, या ठिकाणी नंबर 2ला तुम्ही बघू शकता 0.5 मायक्रोफॅरड तुमचं या ठिकाणी आलं आहे. बघा या ठिकाणी परत एकदा ही कन्सेप्ट तुम्हाला मी सांगून देतो चांगल्या पद्धतीने. ओके, कॅपॅसिटरचा सिरीजचा आणि या ठिकाणी
कशा पद्धतीने असतं बघा, या ठिकाणी घेतो मी रेजिस्टन्स आणि या ठिकाणी घेतो कॅपॅसिटन्स. ओके, आता रेजिस्टन्सची सिरीजची कन्सेप्ट काय, रेजिस्टन्सची सिरीजची कन्सेप्ट या ठिकाणी पॅरलमध्ये लागते. कशात, या ठिकाणी पॅरलमध्ये लागते. ओके, आणि या तुमच्या रेजिस्टन्सची पॅरलची कन्सेप्ट, ओके, पॅरलची कन्सेप्ट या ठिकाणी सिरीजमध्ये लागते. म्हणजे कसं आहे बघा, या ठिकाणी कसं आहे, उलटं आहे, दोघांचं कसं आहे या ठिकाणी उलटं आहे, हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि कॅपॅसिटरचं आणि पॉवरचं सेम असतं आणि रेजिस्टन्सचं आणि इंडक्टरचं सेम असतं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय बघा या ठिकाणी. ओके, तर बघा, एका कॉईलची लांबी, आता जे जे दिलं आहे ते आपण लिहून घ्यायचं. लांबी आपण एल अक्षराने दर्शवतो का नाही. मग एल बरोबर 33 सेंटीमीटर दिलं आहे. मग ते मीटरमध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे इथे मी तुम्हाला सांगतो. हे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. जर ते तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट जर करायचं असलं त्याला काय करावं, 10⁻⁻² नाही या ठिकाणी गुणावं लागतं. ही झाली तुमची काय लेंथ. आता तुम्हाला काय एच दिला आहे म्हणजेच इंटेन्सिटी, म्हणजे आपल्याला काय मॅग्नेटिझमचा चॅप्टर होता, त्या चॅप्टरमधला हा काय विचारला या ठिकाणी न्यूमॅरिकल विचारला आहे. आणि एच म्हणजे काय तुमचा इंटेन्सिटी दिली आहे तुम्हाला 650 ॲम्पियर पर मीटर, हे काय असतं याचं युनिट असतं. ओके, हे पण तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे. आता जर कॉईलमधून वाहणारा करंटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला आहे बघा, 250 मिली ॲम्पियर म्हणजे काय 250, व्यवस्थित लिहितो 250 गुणिले मिली म्हणजे 10⁻³ तुमचा या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा कंटेंट या ठिकाणी त्यांनी दिला. आणि कॉईलच्या वळणाची संख्या म्हणजेच तुम्हाला यांची किंमत किती असणार आहे ते तुम्हाला काढायचं आहे. तर या ठिकाणी मी काढून घेतो बघा. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला कोणता आहे ते लक्षात घ्यायचं. बघा, मॅग्नेटिझम जे सर्व फॉर्म्युले त्याचं सर्व लेक्चर आपल्या चॅनलवरती या ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी मी टाकलेले आणि त्यातला एकही फॉर्म्युला तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही आहे. सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे, म्हणून तुम्ही ते लेक्चर त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. बघा, या ठिकाणी तुम्हाला इंटेन्सिटीचा फॉर्म्युला, इंटेन्सिटी तुम्ही डिनोट करता याच्या अक्षराने आणि त्याचा फॉर्म्युला असतो NI, काय म्हणजे नंबर ऑफ टर्न्स गुणिले करंट भागिले लेंथ, असा त्याचा फॉर्म्युला असतो. मग NI तुमचा काय असतो, तुमच्या MMFचा फॉर्म्युला आहे बघा, कशाचा, MMFचा. ओके, त्या ठिकाणी म्हणजे त्याचं हे काय मग MMFचा या ठिकाणी तुम्हाला युनिट वगैरे त्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, ते तुम्हाला मी सगळं सांगणारच. ओके, तर या ठिकाणी आपण यामध्ये मग किमती ठेवून द्यायच्या. आपल्याला एन विचारला, मग या एनमध्ये याला काय करायचं आहे, कन्वर्ट करून घ्यायचं. मग कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो बघा आपण या ठिकाणी. बघा, या ठिकाणी एन बरोबर एनला हा करंट कशात आहे, गुणाकारात आहे, मग तो आपण गुणाकारात त्याच्या खाली लिहून घ्यायचा. ओके, आणि आता एच आणि एल राहिला, एच गुणिले एल हे दोघं गुणाकारात आहे, ते वरती येईल. ओके, मग किमती सरासरी या ठिकाणी ठेवून द्यायच्या. एचची किंमत किती दिली तुम्हाला, 650 दिली, गुणिले तुम्हाला एलची किंमत किती दिली, एल म्हणजे लेन बघा 33 × 10⁻² या ठिकाणी दिली तुम्हाला. आता खाली तुम्हाला करंट लिहायचा, करंट किती दिला आहे 250 आणि मिली ॲम्पियर म्हणजेच 10⁻³ या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, तर या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला कन्सेप्ट वापरायची मी तुम्हाला सांगून देतो बघा. या ठिकाणी सर्वात पहिले जर हा 10⁻³ जर वरती गेला मित्रांनो, तो काय होतो प्लस 10⁻³ होतो आणि प्लस आणि मायनस या ठिकाणी काय होतं, कॅन्सल होतं. मग हे 10⁻³ आणि हा 10⁻² कॅन्सल होईल आणि या ठिकाणी फक्त काय राहील, मग आपला या ठिकाणी फक्त राहील 10 म्हणजे 10⁻⁻1. ओके, मग हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला जो की आपला वरती गेलेला होता. मग खाली काय राहिला तुमचं, फक्त 250 या ठिकाणी बाकी राहिली. तर आता आपण याला भाग देऊन घ्यायचा. ओके, हा 0 कट करायचा, हा 0 कट करायचा. आता बघा 5 5 25, 5 2 10 अशा पद्धतीने तुमचा भाग जातो. परत ह्या 5ने इथं भाग जातो, 5 1 5 राहिला 1 आणि 5 3 15 वरती राहिले 13 33 आणि 2 यांना मी काय करतो आता इकडे आणतो. बघा किती राहिले वरती 13 गुणिले 33 गुणिले 2 अशा पद्धतीने आपल्या वरती राहिले बघा. आता बघा 13 2 26 आपण या ठिकाणी करून घेऊया आणि 26 आणि 33चा या ठिकाणी गुणाकार करून घेऊया. बघा या ठिकाणी 6 6 बघा 6 6 2 12 6 3 18 इथं राहिले 8 इथे वरती आला 1. ओके, हातचा म्हणतो आपण त्याला. परत 6 3 18 आणि 1 19 अशा पद्धतीने इथे आले, इथे घेतला 0 3 2 6 आणि
3 दुनी 6 झाले आणि परत 3 दुनी 6 अशा पद्धतीने या ठिकाणी आले. 8 0 8. आता 6 आणि 9 किती होते, 9मध्ये 1 मिळवायचा 10, 10 आणि 5 किती झाले 15, 15शी 5 हात चला 1, मग 1 आणि 1 2, 2 आणि 6 8. अशा पद्धतीने 858 तुमचं या ठिकाणी उत्तर येतं. मग ते कुठे दिसतं बघा, ऑप्शन नंबर 3मध्ये तुम्हाला दिसतं 858 तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर राहणार. ओके मित्रांनो, या ठिकाणी नंतर बघा तुम्हाला 5 नंबरचा प्रश्न आपण बघूया. बघा 5 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, एका लोखंडाच्या तुकड्यावरती सोन्याचे लेपन करायचे. बघा या ठिकाणी इलेक्ट्रोलिसिस कन्सेप्ट आपण वापरतोय, म्हणजेच तुम्हाला बॅटरीमध्ये तो आपल्याला जायचं आहे. आता कशामध्ये, बॅटरीमध्ये, म्हणजे बॅटरीची कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आपल्याला प्रश्नाचे 1-2 या ठिकाणी आपण वर्ड जर वाचले की लगेच कळलं पाहिजे की हा प्रश्न कोणत्या चॅप्टरमधला आहे. आणि सोन्याचे लेपन द्यायचे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला लागणार आहे MZIT. यालाच तुम्ही ट्रिकने या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. MZIT काय, MZIT म्हणजे M = ZIT, ZIT म्हणजे जीत, MZIT अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला काय काय दिलं आहे ते सर्वात पहिले आपण घेऊ, या ठिकाणी लिहून घेऊया. ओके, बघा सर्किटमधून करंट किती चालला आहे बघा, I = त्या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला 50 अँपिअर. तुम्ही या ठिकाणी प्रश्न चांगल्या पद्धतीने वाचायचा. बघा बघा त्या ठिकाणी नंतर काय केलं आहे, तो करंट 10 मिनटासाठी ठेवला आहे. म्हणजे तुम्हाला टाईम दिला 10 मिनटं, पण त्याला काय करायचं आहे, तुम्हाला सेकंदात कन्वर्ट करायचं. म्हणजे सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला त्याला गुणिले किती करावं लागतं, मग 60 करावं लागतं. नंतर समोर बघा या ठिकाणी जाऊ दिला असेल तर लोखंडाच्या पृष्ठभागावरील सोन्याच्या थराचे वस्तुमान, म्हणजे आपल्याला काय करायचं, वस्तुमान म्हणजे M काढायचं. आणि त्या ठिकाणी झडची किंमत त्यांनी दिली. झड किती आहे, कधी कधी झडची किंमत दिलेली नसती मित्रांनो, ती आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजे त्याचा एक चार्ट आहे. ओके, मग त्याचं मग झड म्हणजे काय असतो आपला, या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल इक्वॅव्हलंट काय असतो तुमचा, झड म्हणजे या ठिकाणी झड म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असतो. ओके, तर त्या ठिकाणी तो कधी कधी दिलेला नसतो, त्याचा चार्ट असतो वेगवेगळ्या मटेरियलचा. ओके, पण एवढं काही येत नाही आपल्याला, ITच्या मुलांना त्या ठिकाणी दिलेलाच असतो. ओके, तर या ठिकाणी झड म्हणजे किती दिला आहे तुम्हाला, 0.0003 या ठिकाणी दिला आहे. आपल्याला आता फॉर्म्युला ठेवायचा आहे, म्हणजे फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये किमती ठेवायच्या आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी M = जीत, अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ओके, मग झडची किंमत किती दिली, 0.0030 आणि पुढे 3 गुणिले करंट किती दिला आहे तुम्हाला 50 अँपिअर. आणि नंतर दिला आहे तुम्हाला त्यांनी टाईम कशात दिला आहे, त्यांनी मिनटात दिला, तो आपण सेकंदामध्ये कन्वर्ट केला. बघा हा जर हे या ठिकाणी पॉईंट आहे, तुम्हाला जर इकडे या ठिकाणी स्क्रोल करायचं असेल तर या ठिकाणी बघा आपण हा एक 0 आणि हा एक 0, 3 0 कट केले. मग 3 0 कट केले की ही जी संख्या आहे ती 3 वेळेस मोठी होईल. मग 1 वेळेस झाली मोठी, 2 वेळेस झाली आणि 3 वेळेस झाली. म्हणजे हा 0 कुठं, पॉईंट कुठं आला इथं, म्हणजे 0.3 आपल्याकडे इथे राहिला. त्यानंतर हा 5 गुणिले हा 1 गुणिले हा 6, हा 1 घेतला का नाही घेतला का काही फरक पडत नाही. मग 6 पंचे किती झाला तुमचा 30 आणि हा 0.3. जर हा 0 जर तुम्ही कट केला तर ह्या 0.3चं तुम्हाला हा पॉईंट परत इकडे येणार. मग इथे किती झाला 3 झाला आणि इकडचा 3, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार 3 त्रिक 9. आणि 9 आणि ते कशामध्ये असणारे मित्रांनो, ते असणारे ग्राममध्ये. कशामध्ये, ग्राममध्ये. मग तुम्हाला ही 9 ग्राम अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर 1 मध्येच तुमचं हे उत्तर असणार आहे. मित्रांनो न्यूमॅरिकलला कधी टाईम लागतो, कारण आपल्याला ते सोडून वगैरे दाखवावं लागतं. आणि हेच जर थेरी असतं आता खूप सारे क्वेश्चन आपले या ठिकाणी कंप्लीटसुद्धा झाले असते. ओके, तर या ठिकाणी नंतर एक क्वेश्चन बघा, खूप मस्त क्वेश्चन हा आहे. या ठिकाणी खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी कन्फ्युजनसुद्धा झालं आहे बघा. तर या ठिकाणी जर मॅक्झिमम करंट, तुम्हाला मॅक्झिमम करंट दिला आहे IM, मग IM किती दिला आहे 10 अँपिअर आहे. आणि टाईम पिरियड दिला आहे. टाईम पिरियड म्हणजे टाईम पिरियड कसा असतो, टाईम पिरियड T या अक्षराने दर्शवतो आपण, तो 100 मिलीसेकंद. 100 मिली म्हणजे कसा, 100 × 10⁻³ अशा पद्धतीने आपण त्याला लिहितो. आणि तुम्हाला काढायची फ्रिक्वेन्सी आणि तुम्हाला करायचं आहे ओमेगा. काय, ओमेगा. या ठिकाणी ओमेगा म्हणजे तुम्हाला मराठीत दिलं, कारण त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं मुलांना, त्यामुळं ओमेगा दिला आहे का तुम्हाला, नाही, ओमेगासुद्धा त्या ठिकाणी काढायचा आहे. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, 2πf या ठिकाणी असतो. पण या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले फ्रिक्वेन्सी काढायची. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो मी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/t म्हणजे टाईम पिरियड. ओके, मग टाईम पिरियड किती दिला तुम्हाला 100 मिलीसेकंद दिला आहे. किती 100. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊया, जागा कमी पडेल आपल्याला, याला मी छोटं करून घेतो. ओके, या ठिकाणी याला छोटं करून घेतो बघा. ओके, तर या ठिकाणी बघा आता आपल्याला व्यवस्थित जागा पुरण. ओके, तर या ठिकाणी मी काय करून घेतो, आपली फ्रिक्वेन्सी काढून घेतो. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो 1/t
टी आपण या ठिकाणी लिहू शकतो. मग आपण किमती ठेवून देऊया 1 किती आहे 100 मिलीसेकंड म्हणजेच इन 10⁻³ ओके. तर ही 10⁻³ आपल्याला वरती न्यायची. वरती नेली म्हणजे निगेटिव्हचं काय होणार मग ते पॉझिटिव्ह होणार. बघा या ठिकाणी राहिला खाली 100 आणि वरती 10⁻³ म्हणजेच किती आपले आले 1000 त्या ठिकाणी बनतात. मग आता खालचे 2 झिरो आणि वरचे 2 शून्य म्हणजे 0 0 0 0 तेच ते त्या ठिकाणी जर कट केले तर आपल्याकडे येतं 10. मग 10 हर्ट्झ आपली या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आली. बघा अशा वेळेस जर या ठिकाणी तुम्हाला उत्तर जर मॅच होत असेल, काय उत्तर मॅच होत असेल म्हणजे परत जर दिलेलं नसेल तर धाड दिवशी उत्तर मारून द्यायचं. कारण या ठिकाणी टाईम आपल्याकडे कमी असतो. मग ह्या ठिकाणी 10 आहे, बाकी कुठे 10 आहे का नाही, मग हे उत्तर तुमचं बरोबर असणार. पण तुम्हाला मी काय करणार आहे या ठिकाणी तुमचा ओमेगासुद्धा काढून दाखवणार आहे. तुम्हाला मी बोललो ओमेगाचा या ठिकाणी हे काय असतं ओमेगा म्हणजे किती असतो तुमचा 2πf असतो ओके. मग काहीच नाही करायचं, या ठिकाणी फ्रिक्वेन्सीची किंमत ठेवून द्यायची. मग फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 2π गुणिले फ्रिक्वेन्सी किती आली तुमची 10. मग हा पाय आपण इकडं काय आणि इकडं काय तो काय होणार इथे हा 2 इकडे गुणाकारात जाणार म्हणजे 2 गुणिले 20 आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ. सॉरी 2 गुणिले 10 या ठिकाणी गुणाकारामध्ये परत पाय इकडे ठेवू आपण. मग 10 दुनी किती होते तुमचे 20 आणि हा पाय जसा तसा तो तसा पण लिहिला गुणाकाराच्या चिन्हाव्यतिरिक्त तरीसुद्धा तो काय असतो त्या ठिकाणी गुणाकारामध्येच असणार आहे. अशा पद्धतीने 20 पाय तुमचं उत्तर तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा 20 पाय दिलं आहे म्हणून या ठिकाणी हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. ओके मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. नसन कळालं तर परत काय करायचं व्हिडिओ स्क्रोल करायचा आहे पाठीमागे आणि परत व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे ओके. तर या ठिकाणी नंतर बघा 7 नंबरचा क्वेश्चन आपण बघू शकतो. हा सुद्धा AC फंडामेंटल जे AC सर्किटचं आपलं चॅप्टर AC फंडामेंटल वगैरे ACचा आपण सर्व अभ्यास त्या ठिकाणी करतो त्यामधला हा सुद्धा एक प्रॉब्लेम्स ओके. तर या ठिकाणी तुम्हाला मी काही प्रॉब्लेम सांगून देतो म्हणजे काही न्यूमॅरिकलचे फॉर्म्युले या ठिकाणी सर्वात पहिले सांगून देतो. बघा या ठिकाणी RMS व्हॅल्यू जी असते तुमची RMS व्हॅल्यू ती किती असते मित्रांनो 0. किती असते बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो 0.707 काय 0.707 कधी एखादा पॉईंट इकडे तिकडे झाला तर आपला गेम होऊन जातो डायरेक्ट तुम्हाला सांगून देतो ओके. या ठिकाणी 0.707 असते कोणती RMS व्हॅल्यू गुणिले त्याला VM म्हणजेच मॅक्झिमम त्या ठिकाणी मग तुम्ही व्होल्टेज देऊ शकता करंट जसं की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समध्ये तुमच्या न्यूमेरिकलमध्ये दिलं आहे ते VM म्हणजेच काय मॅक्झिमम व्होल्टेज त्याला तुम्ही IM सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. जर तुमचा करंट जर दिलेला असेल तर IM म्हणजे मॅक्झिमम करंट म्हणजे 0.707 इंटू IM किंवा VM हे काय असतं तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असते. हे असते तुमचा RMSची या ठिकाणी व्हॅल्यू ओके. तीच तुम्हाला काय करायचे RMS नंतर ॲव्हरेज व्हॅल्यू जी असते 0.637 गुणिले IM किंवा मग VM मग मी IM लिहून घेतो या ठिकाणी ओके. ही असते तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू आणि यावरती ITIच्या मुलांना 100% प्रश्न पडतो ओके. त्यानंतर फॉर्म फॅक्टर किती असतो ते पण तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. फॉर्म फॅक्टर असतो तुमचा 1.11 आणि तुमचा पीक फॅक्टर असतो 1.41 ह्यासुद्धा गोष्टी आणि याचे फॉर्म्युले म्हणजे कोणती व्हॅल्यू हे तुम्हाला आलं पाहिजे. मग फॉर्म फॅक्टरची RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू ओके. ही कशाची तुमच्या फॉर्म फॅक्टर मग पीक फॅक्टर ओके. पीक फॅक्टरची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ती असते मॅक्झिमम व्हॅल्यू आपण RMS व्हॅल्यू. हे कशा पद्धतीने ट्रिक लावून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते तुम्हाला मग काही ट्रिक लावा रामर काही पण अशा पद्धतीने तुम्ही काही ट्रिक लावून या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. R म्हणजे RMS व्हॅल्यू, A म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू, M म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आणि R म्हणजे RMS व्हॅल्यू. मग काही तर RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू ओके. या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू आपण RMS व्हॅल्यू कशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके. त्यानंतर RMS व्हॅल्यूचा परत एक फॉर्म्युला असतो VM/√2 काय VM/√2 सॉरी 3 लिहिलं VM/√2 किंवा मग तेच तुम्हाला जर या ठिकाणी करंट दिला असेल तर IM/√2 तुम्ही कसंही या ठिकाणी लिहू शकता ओके. तेच तुमचं या ठिकाणी ॲव्हरेजचं वेगळे असते ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देणार आहे. मग ते हाफ वेवसाठी वेगळे असते फुल वेवसाठी वेगळे असते ओके. ते खूप सारे त्याचा चार्टच मी तुम्हाला काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकतो त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्या चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी सांगितल्यापेक्षा त्या ठिकाणी चार्टमध्ये तुम्हाला एकत्र जर सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या त्या ठिकाणी चांगलं होऊन जातं ओके. तर या सर्व गोष्टींना मी काय करतो आता या ठिकाणी सर्वात पहिली तर पुसून टाकतो ओके. तर या ठिकाणी बघा पुसून टाकतो आणि आपल्याला ज्या फॉर्म्युल्याची गरज आहे ती आपण या ठिकाणी घेऊया सर्वात पहिले ओके. तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न काय दिला आहे ते या ठिकाणी बघायचं आहे. बघा 220 भागिले काय 220 भागिले √2 साईन
ही तर इथं ओमेगाची किंमत दिलेली असते, कधी लक्षात ठेवा. पण ही जी पहिली किंमत असते ती तुमच्या VM किंवा IMची असते. मग या ठिकाणी आपण ती लिहून घेऊया. आपल्याला किती दिली, 220/√2 दिली आणि आपल्याला RMS व्हॅल्यू काढायची सांगितली. ओके, तर RMSचा एक फॉर्म्युला सांगितला तुम्हाला मी, VM/√2. या फॉर्म्युल्यात आपल्याला किमती ठेवायच्या. मग VMची किंमत किती आहे, 220/√2 आहे. ओके, आणि हा √2 याच्या खाली येणार. ओके, हा √2 काय होणार मित्रांनो माहिती आहे का, हा √2 या √2 सोबत काय होणार, गुणाकारासाठी जाणार, कारण इथं काय होतं, त्यांचा दोघांचा गुणाकार होतो. मग कशा पद्धतीने, √2 गुणिले √2. मग √2 गुणिले √2चं काय होणार, आपला नुसता 2 राहणार, कारण 2दा √2 आहे. मग ह्या 2दा √2चं काय होणार, फक्त 2 या ठिकाणी येणार. मग ह्या 2ना आपल्याला याला भागायचं आहे. बघा, बे परत बे आणि 0 दसाच्या तसं असं 110 उत्तर आपलं या ठिकाणी येतं. मग 110 तुम्हाला कुठे दिसते, ऑप्शन नंबर 2मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. ओके, तर त्यानंतरचं न्यूमॅरिकल आपलं असणार आहे 8 नंबरचं. किती नंबरचं मित्रांनो, 8 नंबरचं न्यूमॅरिकल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. बघा, प्रत्येक 10 ओहमचे 1000 रेजिस्टन्स. अरे बापरे, 1000 रेजिस्टन्स लावले. मग आता 1000 वेळेस त्याची बेरीज करत बसणार आहे का, कारण सिरीजमध्ये काय होतं, R1 अधिक, बघा, R1 अधिक R2 अधिक R3 हे जेवढे दिलेले असतात, R नंबर ऑफ N किती दिलेले असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याची बेरीज करावं लागते. मग तुम्ही याची बेरीज करत बसणार आहे का, तुम्हाला काय दिले, 10 ओहमचा प्रत्येक एक रेजिस्टन्स, असे 1000 रेजिस्टन्स तुम्हाला सिरीजमध्ये लावले आणि त्याचा टोटल रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा. मग तुम्ही या ठिकाणी काय करणार, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, जर पॅरलमध्ये जर अशी कन्सेप्ट दिली असेल तर R/N हा फॉर्म्युला लागतो. बट सिरीजमध्ये जर दिली असेल तर याला फॉर्म्युला कोणता लागेल, तर तुम्हाला R गुणिले N हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी बघायला भेटतो. तो फॉर्म्युला तुम्हाला ठेवायचा आहे आणि या ठिकाणी त्याची काय करायचं आहे, म्हणजे फॉर्म्युला घ्यायचा आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आणि आपलं उत्तर काढायचं आहे. मग R म्हणजे रेजिस्टन्स तुम्हाला 10 ओम दिला आहे आणि नंबर ऑफ किती लावलेले, 1000. मग 1 2 3 0 असं 1000. मग 1000 ना 10ला जर गुणलं तर या ठिकाणी फक्त एक शून्य या ठिकाणी वाढून जातो, म्हणजे 10,000 ओहम किती असणार आहे तुमचा, 10,000 ओहम या ठिकाणी असणार आहे. मग कुठं दिसतोय बघा, या ठिकाणी नंबर 2ला तुम्हाला दिसतोय की 10,000 ओहम आपलं उत्तर येणार आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचा हा न्यूमॅरिकल होता. त्यानंतर 9 नंबरचा न्यूमॅरिकल तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. बघा, 500 वॅट तुम्हाला पॉवर दिली आणि 5 ओहमचा रेजिस्टन्स दिला आहे, असं जर असेल तर एका सर्किटचा व्होल्टेज किती आहे ते काढायचे. तुम्हाला वरती पॉवरचे फॉर्म्युले दिले, पॉवरमध्ये एक फॉर्म्युला होता तो तुम्हाला मी त्या ठिकाणी समजून सांगितला, P=V²/R अशा पद्धतीने तो होता. ओके, मग व्होल्टेज काढायचा, व्होल्टेज मग हा रेजिस्टन्स इकडे काय होईल, गुणाकारात जाईल. मग V² बरोबर काय होईल तुमचा, P गुणिले R अशा पद्धतीने तुमचं होणार आहे. ओके, या ठिकाणी V² आहे, मग तर तुम्हाला त्याचा स्क्वेअर बोथ साईड तुम्हाला जर ते माहीत असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी थोडं ट्रिकी असू शकतं, ते जाऊ द्या, मी सांगत नाही. या ठिकाणचा तुम्हाला जर स्क्वेअर जर कट करायचा असेल तर तुम्हाला इकडच्या बाजूला या ठिकाणी अंडर रूटमध्ये टाकावं लागतं. मग ते आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने. हा फॉर्म्युला आपला तयार झाला. आता कशासाठी, या न्यूमरिकलसाठी. ओके, मग या न्यूमॅरिकलमध्ये या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करूया, किमती ठेवून घेऊया. मग पॉवर किती दिली तुम्हाला, 500 आणि रेजिस्टन्स किती दिला, 5. हे सगळं कशामध्ये तुमचं अंडर रूटमध्ये आहे. बघा, 5×5 = 25, चांगल्या पद्धतीने लिहितो, 5×5 = 25 आणि हे 2 0 जसेच्या तसे, आणि हे सगळं कशामध्ये असणार आहे, अंडर रूटमध्ये असणार आहे. आता 2500 या कशाचा वर्ग आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्या या ठिकाणी मी म्हणजे सांगतो की तुम्हाला वर्ग, स्क्वेअर रूट हे सगळं पाठ करायचं. मग 2500 हा 50चा वर्ग असतो बघा, कशाचा, 50चा. आणि आपण काय काढलं, पॉवर, म्हणून याचं काय असणार आहे या ठिकाणी, सॉरी पॉवर नाही काढली आपण काय काढलं, व्होल्टेज, म्हणून या ठिकाणी युनिट काय असणार आहे मित्रांनो, व्होल्ट असणार आहे. मग 50 व्होल्ट तुम्हाला कुठे दिसतं, ऑप्शन नंबर 2मध्ये दिसतंय, ते तुमचं त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, तर त्यानंतर 10 नंबरचा या ठिकाणी प्रश्न बघूया आपण. शेवटचा प्रश्न आपला या ठिकाणी असणार आहे, नंतर तुमची सुटका. ओके, बघा, एका कंडक्टरची लेंथ डबल केली. बघा, लेंथ कशी केली, डबल केली आणि एरिया पण डबल केला, म्हणजे एरियासुद्धा डबल केला. सॉरी, या ठिकाणी सर्वात पहिले मी तुम्हाला हा कन्सेप्ट कशाचा आहे, हा कन्सेप्ट आहे ओम लॉचा. ओके, म्हणजे ओम्स लॉ म्हणजे तुमचा त्या ठिकाणून जो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, तो रेजिस्टन्स R=ρL/A हा फॉर्म्युला येतो. मग हे कसं असतं, ही कन्सेप्ट पहिली सांगतो मी, डायरेक्ट तुमच्या प्रश्नावरती गेलो, तुम्हाला माहीत असल्यासारखं. बघा, जर रेजिस्टन्स वाढला तर तुमची लेंथ वाढती, म्हणजे एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. हे दोघं काय असतात, एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात मित्रांनो. ओके, कशा, मग आता त्या ठिकाणी जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असला की या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, दोघंही सोबत वाढते, म्हणजे रेजिस्टन्स वाढला
की लेंथसुद्धा त्याची बरोबर वाढते. ओके, आता त्यानंतर तुमचा या ठिकाणी रेझिस्टन्स काय, तुमचा रेझिस्टन्स आणि तुमचं हे काय एरिया हे एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. हे एकमेकांचे कसे असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. मग याचीसुद्धा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे, कोण वाढला तर कोण कमी होतो, कोण वाढतो, काय काय सगळं माहीत पाहिजे. मग इथं कसं असतं, रेझिस्टन्स वाढला तर एरिया कमी होतो, किंवा मग तुमचा जर एरिया वाढला तर तुमचा रेझिस्टन्स कमी होतो, म्हणजे एकमेकांच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी असतात. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, तुमची लेंथ पण वाढली आणि एरिया वाढला, म्हणजे दोन्ही गोष्ट वाढल्या आणि दोन्ही कशा वाढल्या, समान पद्धतीने त्या ठिकाणी वाढल्या. मग त्या जर समान वाढल्या असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या किमती ठेवायच्या. मग L/A हा आपला फॉर्म्युला आहे. मग त्या ठिकाणी लेंथसुद्धा डबल झाली आणि एरियासुद्धा डबल झाला. या ठिकाणी एरियासुद्धा डबल झाला. मग इथे काय होतं, तुमचे दोन्हीकडचा 2 कॅन्सल होतो आणि इथे राहतो L/A, आणि L/A आपला जसा पहिला होता तसाच या ठिकाणी परत आला. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, कोणताही चेंज झाला नाही. काय, कोणताही चेंज झाला नाही. म्हणजे असं ऑप्शन आपल्याला कुठे दिसतंय का, या ठिकाणी बघा नो चेंज, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये काहीही चेंज त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे आपला जो रेझिस्टन्स राहणार आहे तोच त्या ठिकाणी राहणार आहे, त्याच्यात काहीही चेंज होणार नाही. मग या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या कन्सेप्ट जर बघायला या ठिकाणी जर भेटल्या, म्हणजे तुमचा जर एरिया जर हाफ झाला तर तुमचा रेझिस्टन्स काय होतो, डबल होतो. मग या ठिकाणी जर तुमची लेंथ जर डबल झाली, काय लेंथ जर डबल झाली तर तुमचा रेझिस्टन्ससुद्धा डबल होतो. या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, मग कोण किती वाढला, कोण किती कमी होतो, कोण किती वाढतो, कोण काय, हे सगळं माहीत पाहिजे. आणि हे मॅथमॅटिक्सचा या ठिकाणी भाग आहे. ओके, या ठिकाणी आपला हा प्रॉब्लेम शेवटचा होता. परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगून देतो, आपल्या ॲप्लिकेशनवरती IBPS पॅटर्न समजून सांगणारे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे मित्रांनो. फुल लेंथ टेस्ट, ज्यामध्ये की टेक्निकल आणि नॉन टेकमध्ये मॅथ, रिझनिंग, मराठी सगळं काही आहे. ओके, आणि त्यामध्ये नॉन व्हर्बल क्वेश्चन आपण घेतले मित्रांनो, जे की कुठंच घेत नाही. आणि आपल्या पेपरला 5 तरी नॉन व्हर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी येतात. म्हणजे कसं की यापैकी कोण नाही म्हणणारे क्वेश्चन त्या ठिकाणी आपण घेतले आणि आपण ते शेवटचं नाही बघतच नाही आणि आपण पेपरमध्ये ते प्रश्न चुकून येतो. ओके, असे क्वेश्चनसुद्धा आपण त्या ठिकाणी घेतले. ओके, त्यामुळे तुम्ही ती टेस्ट सिरीज घेऊ शकता. मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज ती असणार आहे. ओके, तर मित्रांनो आपण या व्हिडिओला, या सेशनला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. आणि त्या पहिले मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचा काही जरी तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण या सेशनला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.